नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील त्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास पुढील प्रमाणे. इसवी सन 1891 महू मध्य प्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म 14 एप्रिल. इसवी सन 1814 वडील सुभेदार रामजी सपकाळ यांनी भिमरावाचे नाव सातारा येथील प्राथमिक शाळेत नोंदविले. इसवी सन 1900 सरकारी सातारा हायस्कूल आत्ताचे प्रतापसिंग हायस्कूल येथे इंग्रजी पहिलीत प्रवेश. इसवी सन 1907 मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण. इसवी सन 1904 सातारा हायस्कूलमधून इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण. इसवी सन 1908 एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रिव्हियसच्या वर्गात प्रवेश घेतला. इसवी सन 1910 इंटरमिडिएट परीक्षा उत्तीर्ण. इसवी सन 1911 सयाजीराव गायकवाड यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी दरमहा 25 रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचे अभिवचन दिले. इसवी सन 1913 मुंबई विद्यापीठाची BA पदवी परीक्षा उत्तीर्ण. इसवी सन 1913 सयाजीराव गायकवाड यांनी विदेशात अध्ययनासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली. इसवी सन 1913 न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतला. इसवी सन 1915 ॲडमिनिस्ट्रेट अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी या प्रबंधासह MA पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. इसवी सन 1916 द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत मास्टर ऑफ सायन्स इकॉनॉमिक्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स इकॉनॉमिक्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्याचवेळी त्यांनी बॅरिस्टर ॲट लॉ या उपाधीसाठी ग्रेस इन संस्थेत प्रवेश घेतला. इसवी सन 1916 हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारे स्वीकृत. इसवी सन 1916 PhD पदवी बहाल. इसवी सन 1917 बडोदे सरकारने दिलेल्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने आपला अभ्यासक्रम सोडून भारतात परतावे लागले. इसवी सन 1918 सिडेनहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती. इसवी सन 1919 राज्यश्री शाहू महाराज यांच्या सहाय्याने मूकनायक पाक्षिकांचा पहिला अंक प्रकाशित. इसवी सन 1920 अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लंडनला रवाना. इसवी सन 1920 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेस इन संस्थांमध्ये पुन्हा प्रवेश घेतला. इसवी सन 1922 बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण. इसवी सन 1923 द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधाकरिता लंडन विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान केली. इसवी सन 1923 मुंबई उच्च न्यायालयात वकिलाच्या व्यवसायास सुरुवात केली. इसवी सन 1923 लंडन विद्यापीठाने DSc उपाधी प्रदान केली. इसवी सन 1924 द इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाकरिता कोलंबिया विद्यापीठाने PhD पदवी प्रदान केली. इसवी सन 1934 मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. इसवी सन 1937 मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणून निवड. इसवी सन 1942 भारताचा व्हाईसराय लिन लिथगो यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी मंडळात समावेश झाला. इसवी सन 1942 भारताचे मजूर मंत्री म्हणून कामकाज पाहण्यास सुरुवात. इसवी सन 1956 दिल्लीतील 26 अलीपूर मार्ग येथील निवासस्थानी महापरिनिर्वाण. मित्रहो, माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.